नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये एक लेसन आहे ट्रिग्नोमेट्री. तर त्याच्यामधला एक क्वेश्चन आपण बघूया. तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, एक 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 क्वेश्चन ट्रिग्नोमेट्री मधला बघतो आहोत. हा भाग जसा 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे तसा तो 10वी CBSE साठी सुद्धा महत्वाचा आहे. तर हा जो क्वेश्चन आहे 5 sec थीटा मायनस 12 cosec थीटा इज इक्वल टू 0. तर हा क्वेश्चन आपण आता सॉल्व करणार आहोत. हा क्वेश्चन सोडवायच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे तुम्ही पायथागोरस थेरम यूज करून पण क्वेश्चन सॉल्व करू शकता किंवा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. जसं तुम्ही अल्जेब्रा मध्ये आयडेंटिटीज शिकलेली आहात, a + b होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b², त्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्री मध्ये सुद्धा 3 प्रकारच्या आयडेंटिटीज आहेत 10वीच्या पुस्तकामधल्या. तर त्या आयडेंटिटी यूज करून पण हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. तर आपण पहिल्यांदा काय करूया, आयडेंटिटी यूज करून हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते बघूया. आता इथे लिहिलेलं आहे बघा, 5 sec थीटा मायनस 12 cosec थीटा इज इक्वल टू 0. तर हे काय आहे, हे एक साधं इक्वेशन आहे. LHS ला काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, RHS ला काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर मी काय करते, हा 5 sec थीटा इज इक्वल टू हा 0 आहे, हे 12 cosec थीटा आहे, ते इथे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर हे इथे होतात प्लस. आता हे असं का लिहिलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काही वेळेला असा प्रश्न पडतो की तो 0 गेला कुठे, तो तिथेच असतो, तो जात नाही कुठे. पण होतंय काय, तर या 0 मध्ये हे 12 ऍड झाल्यामुळे हे आले 12 cosec थीटा. आता हे 5 sec थीटा इज इक्वल टू 12 cosec थीटा, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर या दोघांमध्ये रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं. मी काय करते, हा सेक थीटा आहे आणि इकडे आहे कोसेक थीटा. हा कोसेक थीटा इथे काय करत आहे, मल्टिप्लाय करतोय, इकडे गेला तर तो काय करेल, डिव्हाइड करेल. त्याचप्रमाणे हे जे 5 आहेत की जे इथे मल्टिप्लाय करत आहेत ते काय करतील, डिव्हाइड करतील. आता माझ्याकडे काय व्हॅल्यू आलेली आहे, सेक थीटा अपॉन कोसेक थीटा इज इक्वल टू 12/5. तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या आधी रेसिप्रोकल्सचं पण रिलेशन आहे. 6 जे रेशोज आहेत त्या 6 रेशोंचं रेसिप्रोकल रिलेशन आहे. तर काय रिलेशन आहे, सेक थीटा जो आहे तो कॉसचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे काय, सेक थीटा इंटू कॉस थीटा केलं तर आन्सर मिळतं 1. त्यामुळे सेक थीटाची व्हॅल्यू काय येऊ शकते, 1/cos थीटा. आणि कोसेक थीटा हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर तो आहे साइनचा रेसिप्रोकल. त्यामुळे कोसेक थीटाची व्हॅल्यू येते 1/sin थीटा. आता हा 1/cos थीटा आहे, त्याला हा 1/sin थीटा डिवाइड करतो आहे. डिव्हिजन म्हणजे रिव्हर्स मल्टिप्लिकेशन. त्यामुळे इथे होईल sin थीटा अपॉन 1 इज इक्वल टू 12/5. मी काय केलं, सेक थीटाचा रेसिप्रोकल घेतला कॉस थीटा, 1/cos थीटा. कोसेक थीटाचा घेतला 1/sin थीटा आणि मग 1/cos थीटा इंटू साइन थीटा अपॉन 1 केलं, रिव्हर्स मल्टिप्लिकेशन झालं. हे होणार आहे साइन थीटा इंटू 1 म्हणजे साइन थीटा आणि कॉस थीटा इंटू 1 म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू आन्सर आलेला आहे माझं 12/5. तर जसा तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करत असताना आयडेंटिटीज माहिती पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला रेसिप्रोकल रिलेशन माहिती पाहिजे, की जे मी तुम्हाला सांगितलं की साइन कोसेक, कॉस आणि सेक, टॅन आणि कोट, टॅन आणि कॉट हे काय आहेत, रेसिप्रोकल्स. म्हणजे काय, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. त्याचबरोबर साइन थीटा आणि कॉस थीटा हा जो रेशो आहे त्याच्यामुळे आपल्याला आन्सर मिळतं टॅन थीटा. तर त्यामुळे 5 sec थीटा मायनस 12 cosec थीटा इज इक्वल टू 0, याचा आन्सर आहे टॅन थीटा इज इक्वल टू 12/5. आता ह्याला मी टॅन थीटा मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आता मी आयडेंटिटीज कडे जाणार आहे. तर मग मी कोणती आयडेंटिटी यूज करणार आहे, टॅनची आयडेंटिटी. तर टॅनची आयडेंटिटी काय आहे, ती आहे सेक बरोबर, बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज.
आयडेंटिटीज काय आहे ती तर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तुम्ही काय करायचंय ही जी आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ती वेगवेगळ्या प्रकारे लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे कशी सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजे प्रूव्ह दॅट वाले जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवताना तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता मी काय करते हा जो सेक स्क्वेअर थिटा आहे तो LHS ला ठेवते, टॅन स्क्वेअर थिटा मी RHS ला घेते, तो झाला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पुढे काय होईल सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा जो 1 आहे तो लिहिला मी 1 प्लस 1 आणि हे 12/5 जे आहे त्याचा मी केला स्क्वेअर. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/1 प्लस 12 चा पण मी स्क्वेअर करणार आणि 5 चा पण स्क्वेअर करणार. हा झाला 144 आणि हा झाला 25. आता हे काय करायचंय ऍडिशन कशाची फ्रॅक्शनची हॅव्हिंग डिफरंट डिनॉमिनेटर्स. आता खरं म्हणजे कुठल्या पण फ्रॅक्शन मध्ये जेव्हा 1 ऍड करायचा आहे तेव्हा त्याचा न्यूमरेटर काय तो डायरेक्ट न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर असं तुम्ही केलं तरी चालू शकता. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही 8वी मध्ये सोडवलेले असतील की ज्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा होता. पण आपण काय करूया नेहमीच्या मेथडनी जर गेलो तर इथे आले 25, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केले 25 प्लस आले 144. तर सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली आहे 169/25. आता मी काय करणार आहे तर मी आता इथे घेणार आहे स्क्वेअर रूट. मी आता इकडचं कट करते आणि इथे म्हणूया बाय टेकिंग स्क्वेअर रूट. कधी कधी विद्यार्थी काय करतात सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169/25 करतात आणि डायरेक्ट काय करतात सेक थिटाची व्हॅल्यू काढतात. तर तुमचा आन्सर बरोबर येणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच तुमच्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत म्हणजे पेपर प्रेझेंटेशन किंवा पेपर लेखन सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे इथे काय तुम्ही कृती केलेली आहे ते लिहिणं जरुरी आहे. तर सेक स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट आलं सेक थिटा, 169चं स्क्वेअर रूट आलं 13 आणि 25चं स्क्वेअर रूट आलं 5. तर अशा प्रकारे मी काय केलं सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन काय विचारलेला आहे की सेक थिटाची व्हॅल्यू काढा, त्याचबरोबर कॉस थिटाची व्हॅल्यू काढा आणि साइन थिटाची सुद्धा व्हॅल्यू काढायला विचारलेली आहे. तर मग सेक थिटा मी काढल्यानंतर सेक थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1 असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. म्हणजे काय की सेक थिटा आणि कॉस थिटा हे काय आहेत एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. तर त्यापैकी सेक थिटा माझ्याकडे आलेला आहे 13/5 इज इक्वल इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1. आता कॉस थिटा इज इक्वल टू ही व्हॅल्यू जी आहे ही LHS ची व्हॅल्यू RHS ला जेव्हा जाते तेव्हा काय होणार आहे 5 जो डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला येईल आणि 13 डिनॉमिनेटरला येईल आणि इथे माझी कॉस थिटाची व्हॅल्यू येईल 5/13. तर ज्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज हायलाइट करायला विसरू नका, जेणेकरून तुमचं जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये आन्सर शोधणं एक्झामिनर साठी सोपी गोष्ट होईल. आता आपल्याला साइन थिटा बघायचा आहे. तर टॅन थिटाची व्हॅल्यू आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा कॉस थिटा मी इकडे घेतला तर तो काय करेल इकडे मल्टिप्लाय करेल आणि इथे मला कशाची व्हॅल्यू मिळेल साइन थिटाची. तर मगाशी आपण साइन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट केलेली आहे की जी होती 12/5 आणि कॉस थिटा जो आहे तो आहे 5/13 इज इक्वल टू साइन थिटा. इथे 5 ला 5 कट झाला आणि आन्सर आलं 12/13 इज इक्वल टू साइन थिटा. तर इथे मला साइन थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे 12/13. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करून तुम्ही काय करू शकता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण जर का तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची नाही तर तुम्ही पायथागोरस द्वारे पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण पायथागोरसने क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना
सुरुवातीला आपण जे काही सॉल्व्ह केलेलं आहे की 5 सेक थिटा इज इक्वल टू 12 कोसेक थिटा, याच्यावरून आपण काय केलेलं होतं, आपण टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली होती आणि ती टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला आलेली होती 12/5. तर ती व्हॅल्यू फाइंड आउट करणं कुठल्याही प्रकाराने करा, तुम्ही आयडेंटिटीजने करा किंवा पायथागोरसने करा, तुम्हाला ह्या प्रकारे व्हॅल्यू फाइंड आउट करावीच लागते. आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत, पायथागोरस यूज करणार आहोत. तर पायथागोरस कसा यूज करायचा, फॉर एक्झाम्पल मी इथे घेते ट्रायंगल PQR आणि याच्यामध्ये हा जो अँगल आहे थीटा, थीटा म्हणजे काय, थीटा म्हणजे मेजर ऑफ अँगल, कोणता तर डिग्रीचा अँगल आहे इतकाच त्याचा अर्थ होतो. हा जर मी थीटा घेतला तर ह्याच्यासाठी ही जी साइड आहे, ही साइड आहे, हिला काय म्हणायचं आहे, ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट म्हणजे काय, नियरेस्ट साइड, की ज्याला मराठीमध्ये म्हणतात लगतची. लगतची म्हणजे जवळची, म्हणजे ज्या अँगलचा तुम्ही विचार करत आहात त्याच्या जवळ असलेली साइड, म्हणून ती साइड होते ऍडजेसंट साइड. 90 डिग्रीच्या समोर जी साइड येते ती आहे हायपोटेनियस आणि रिमेनिंग साइड आहे तिला म्हणायचं आहे अपोजिट साइड. आता याच्यामध्ये जर का मी टॅन रेशो लिहिला तर टॅन रेशो येतो अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, त्यामुळे तो होणार आहे QR अपॉन PQ. इथे दिलेला आहे 12/5, तर QR अपॉन PQ हा आला 12/5. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जी गोष्ट सांगते आहे ती मी परत एकदा सांगते आहे की 12/5 हा रेशो आहे, याचा अर्थ असा होत नाही की ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. तर जेव्हा रेशो असतो तेव्हा त्या रेशोसाठी कॉमन मल्टिपल म्हणजे कुठलंही एक लेटर घ्यायचंय की ह्या लेटरनी ह्या रेशोला मल्टिप्लाय केलं तर आम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळालं असा त्याचा अर्थ होतो. तर तुम्ही कॉमन मल्टिपल K घेते, QR ची व्हॅल्यू आली 12K आणि PQ ची व्हॅल्यू आली 5K. आता आपण काय करूया, पायथागोरस थेरम यूज करूया. इथे मी म्हणते बाय युजिंग पायथागोरस थेरम. बाय युजिंग पायथागोरस थेरम कसा लिहायचा पायथागोरस, इथे इज इक्वल टू चं साइन द्या. LHS ला काय घ्यायचं आहे, हायपोटेनियस कोण आहे PR त्याचा स्क्वेअर आणि RHS ला रिमेनिंग साइड्स PQ त्याचा स्क्वेअर आणि QR त्याचा सुद्धा काय घ्यायचा आहे स्क्वेअर. तर PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ, PQ ची व्हॅल्यू आहे 5K स्क्वेअर, QR ची व्हॅल्यू आहे 12K स्क्वेअर, PR स्क्वेअर इज इक्वल टू आता 5K, 5 चा स्क्वेअर K चाही स्क्वेअर 25K स्क्वेअर आणि हा झाला 144K स्क्वेअर. ऍड केल्यावर होणार आहे 169K स्क्वेअर. इथे काय लिहायचं, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. PR म्हणजे एक्झामिनर्सना माहिती आहे की तुम्ही 169K स्क्वेअरचा आन्सर 13K का काढलेलं आहे, पण ते तिथे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे की या स्टेपला आम्ही स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. तर 13K. आता काय करूया, व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. एक कोणती व्हॅल्यू बघायची बघा, सेक थिटा. आता सेक थिटा जो आहे तो काय आहे तर कॉसच्या अपोजिट होतो सेक थिटा. त्याच्या आधी आपण बघूया कॉस थिटा. कॉस थिटा येतो ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजेसंट साइड कोणती आहे PQ, हायपोटेनियस कोण आहे PR. PQ ची व्हॅल्यू काय आहे 5K आणि हायपोटेनियस आलाय 13K. सो आन्सर आलं 5/13. त्यानंतर येतो साइन थिटा. साइन रेशो कसा येतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड QR किती व्हॅल्यू आहे 12K अपॉन 13K. K ला K कट झाला, आन्सर आलं 12/13. नंतर येतो सेक थिटा. सेक थिटा हा काय आहे, कॉसच्या अपोजिट, म्हणजे कॉस जर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस आहे तर सेक येतो हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे PR अपॉन PQ.
PR आहे 13K आणि हा आहे 5K. कट झाला, आन्सर आलं 13/5. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा 3 किंवा 4 मार्काला येणारा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही आयडेंटिटी यूज करून पण सॉल्व्ह करू शकता, पायथागोरस यूज करून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि अनेक एक गोष्ट करू शकता. माझा चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता, तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.